हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 59. स्वामीजींच्या सान्निध्यात 20-22 वर्ष ज्या त्यांच्या प्रवचनांच्या सत्संगांच्या शेकडो कॅसेट्स केल्या गेल्या, त्याच्या ट्रंका भरल्या होत्या. अध्यायाप्रमाणे तारीखवार त्या सगळ्या लावल्या होत्या. त्या चांगल्या राहाव्या म्हणून त्याकडे सारखं लक्ष देणं जरुरीचं होतं. शिवाय इतक्या वर्षातील दैनंदिनी रोजच्या घडणाऱ्या घटना, त्यावेळचं वैशिष्ट्य, स्वामीजींचं त्यावेळचं बोलणं, उद्गार, या सर्व लेखनाचे गठ्ठे तयार झाले होते. त्यांनी 2 कपाटं भरलेली होती. आता माझ्यापुढे प्रश्न होता की या सर्व संग्रहाचं पुढे काय? माझ्या पश्चात हे कुणाकडे सोपवायचं? कोण हे विचारधन नीट सांभाळून त्याचा योग्य उपयोग इतरांसाठी करतील? या प्रश्नांवर स्वामींची माझी वारंवार चर्चा व्हायची. मला यासाठी योग्य जबाबदार व्यक्ती समोर येत नव्हत्या. ज्यांना या विचारधनाचं महत्त्व वाटेल ते त्यात रस घेऊन आपला वेळ, श्रम खर्च करतील असं दिसेना. उलट काही ना वाटे कशाला या एवढं करत बसल्यात. पण मला मात्र कधी वाटलं नाही की स्वामीजींनी बोललेला एक शब्द देखील हवेवर विरून जावा. म्हणून माझा प्रयत्न चालू होता. एक दिवस स्वामीजींनी तरुण कार्यकर्त्या साधकांना, विश्वस्तांना सकाळी त्यांच्या खोलीत बोलावून माझ्या समक्ष सांगितलं, सुषमाताईंनी गेल्या 20-22 वर्षात स्वखर्चानं या शेकडो कॅसेट्स केल्या आहेत. यावर दुसऱ्या कुणाचाही अधिकार नाही, पण त्यांच्या पश्चात त्याचा नीट उपयोग व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून त्या मंडळाकडे द्याव्यात. पण मंडळाकडे याचा अर्थ 1-2 व्यक्तींनी ती जबाबदारी सांभाळावी. तसे कागदपत्र त्यांनी तयार करून आणले आहेत, ते पहा. त्यावर काहींच्या सूचना आल्या, त्याचाही विचार झाला. परंतु पुढच्या काही दिवसात असं लक्षात येऊ लागलं की माझ्या स्वामी कार्यासंबंधीच्या कल्पना, विशेषतः ग्रंथलेखन, विक्री, प्रचार, प्रसारमाध्यमं, अनेक बाबतीत माझ्यात आणि तरुण पिढीत मतभेद होतो आहे. स्वामीजींची प्रकृती ठीक नसल्यानं या मतभेदांचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी स्वामीजींना मला या बाबतीत थोडं स्वातंत्र्य मिळावं आणि स्वतंत्रपणे काम करता यावं अशी विनंती केली. स्वामीजींनीही एकूण परिस्थितीचा विचार करून माझ्या सर्व कॅसेट्स, लेखन मंडळाकडे सोपवण्याचा विचार रद्द केला. त्यासंबंधीची सर्व कागदपत्र फाडून रहित केली आणि मी स्वतःच त्याचा निर्णय घ्यावा असं ठरवलं. आता लक्षात येते की प्रत्येक घटनेमागे परमेश्वराचा हात असतो. त्याची प्रचिती म्हणजे स्वामीजींच्या पश्चात गेल्या 5 वर्षात त्या कॅसेट्स आणि लेखनाच्या आधारे स्वतंत्रपणे ग्रंथ भराभर प्रकाशित होत आहेत. लोकांची त्याला मागणीही चांगली आहे. ते लेखन, कॅसेट्स व्यवस्थित सांभाळतील अशी तरुण साधक मंडळी पुढे येत आहेत. माझ्याकडून होत आहे तोपर्यंत दररोज काही ना काही लेखन सुरू आहे. स्वामीजी म्हणतात, नको असेल तर असं कशाला? मुलांची कामं मुलं करतील. पृथ्वी विशाल आहे. तुम्ही 5-50 मुलं मिळवा. कोण नको म्हणतो? पुण्याची 20 लाख वस्ती आहे. अनेक मंडळी मिळतील, पण लांब अंतरावर जाऊन प्रवचनं करणं नको. तुम्ही लिहित बसता हे चांगलं आहे. अनेक मंडळी काम करत आहेत. त्यात आपण कोणी वेगळं नाही असं धरून काम करत राहायचं. तसं मग पुण्यात पुष्कळ मंडळी प्रवचनं करतात. काही मोठमोठी मंडळी अशाच पद्धतीनं काम करतात. सुषमाताई म्हणतात, मी एखादी गोष्ट हातात घेतली की त्याचा पिच्छाच पुरवते. सगळं सोडून त्याच्या मागे लागते. म्हणून मी
नेमकं काय करायचं? स्वामीजी म्हणाले, सगळं सोडून नाही, तुमचं मुख्य काम हेच, लेखन. साधनेला पुरेसा वेळ देऊन मग जो वेळ मिळेल तो या कामासाठी खर्च करायचा. लाईफ मिशन म्हणतात ते हेच. दुसरी कामं ही तात्पुरती, त्यात फार लक्ष घालण्याचं कारण नाही. इथं तुमचं रोज 4-5 तास काम आहे. नागनाथ पाराजवळच्या जागेत एक प्रमुख केंद्र ठेवून इतरत्र तुम्ही प्रचार प्रसाराचं काम करू शकता. त्यात काही अवघड नाही. लिहिण्याचं जे काम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. इतर कामं करतील कुणीतरी, पण हे काम कोणी करणार नाही. ते लोकांना कंटाळवाणं वाटतं. त्याला ती गोडीच पाहिजे, म्हणून ते तुमच्याकरता ठेवलं आहे. हे काम मुख्य धरून त्याच्या अवतीभोवती जेवढं आहे तेवढं अवश्य करायचं. इतर गोष्टीत फार शक्ती घालवू नका. सगळी शक्ती याच्यासाठीच राखून ठेवा. हे एकच तुमचं प्रमुख मिशन करत राहा. आज इथेच थांबूया. यानंतरचा 60वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.